नमस्कार मंडळी, आज तुम्हाला मी सुका बटाटा बनवून दाखवणार आहे। आपल्याला गावागावताराला जाताना किंवा रानात भाकरीवर बांधून न्यायला असा सुका बटाटा बनवून दाखवणार आहे। आता भाजीसाठी बटाटा घेतलाय, कोथिंबीर, तेल, शेंगदाण्याचा कूट, हळद, मीठ, चटणी एवढं साहित्य घेतलंय। आता बटाटा कापून घेते, बारीक पातळ कापून घेते जरा। आपल्याला पातळ बटाटा कापून घ्यायचा आहे बघा। त्याला तळून भाजून निघाला पाहिजे चांगला। आपल्याला पाणी नाही टाकायचं ह्याच्यात। तर कोथिंबीर धुवून ठेवलेली कापून घेते, आता बारीक कापून घ्यायची। कोथिंबीर कापून झाली, काढून घेते। आता बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। हे झालं आपला आता बटाटा धुवून स्वच्छ। आता चुलीवर तवा ठेवून घेते भाजीसाठी। आता तेल टाकून घेते तव्यात। आता तेलात बटाटा टाकून घेते। आता बटाटा तेलात चांगला भाजून घ्यायचा बघा, लाल। आणि मग परत चटणी मीठ टाकायचे त्याला आपल्याला। बटाटा सारखा हलवून घ्यायचा, खालवर केला म्हणजे चौकोन भाजून निघतात। थोडी ना त्या काय कच्च्या राहतात ना आलेल्या। आता चांगला लाल भाजला बघा बटाटा। आता त्याच्यात चटणी, मीठ, तिखट सगळं टाकून घेऊ। आता हळद, आता मीठ टाकून घेऊ। आता हळद टाकते थोडीशी। आता अर्धा चमचा चटणी टाकते। कूट टाकून घेते। आता कूट टाकताना चटणीचा ठसका आला बघा। आता राहिलाय कूट अजून, तेवढा टाकून घेते ह्याच्यात। आता कोथिंबीर टाकून घेते वरनं। हे झाले बघा आपली बटाट्याची भाजी तयार। कोणाकोणाला आवडली असेल त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा।